पण मी 1 वर्ष झालं तुमचे व्हिडिओ बघतो, तर अवश्य आम्ही इथंच घेऊन येणार त्यांना. व्यापारी धंदा जो आहे तो तो प्रकार नाही. हा 60-70% फसवा धंदा असतो. 2 गाई 1,30,000 मालाच्या क्वालिटी व्यवस्थित वाटली. तर नमस्कार मित्रांनो, गीर क्रांती चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्याकडे वडगाव मावळ या ठिकाणावरून पशुपालक आले होते. तर आपण त्यांना 2 गाई गाभण मध्ये सेल केलेल्या आहेत. तर आपण त्यांचा परिचय तसेच त्यांना आलेला आपल्या फार्मचा अनुभव त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. माझं नाव भाऊसाहेब नायकडे, मी वडगाव मावळ. आम्ही आता डॉक्टर घुसळ्यांकडे आलो, त्यांच्या फार्मवर आलो, त्यांच्या गायी बघितल्या. गायी व्यवस्थित वाटल्या, त्यांचे रेट, गायांचे शांतपणा, त्यांचं भाषाशैली, पाहुणचार सर्व आवडलं. त्यामुळं मी काय केलं, 2 गायी आता घेतल्या गाभण. मला व्यवहार चांगला आवडला. आता तुम्ही युट्यूबला ज्याप्रमाणे व्हिडिओ पाहता आम्ही त्याप्रमाणे सगळं तुम्हाला हो, पाहायला भेटलं. ज्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओचं जे तुमच्या आजपर्यंत मी 1 वर्ष झालं तुमचे व्हिडिओ बघतोय बरोबर. आणि त्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. व्हिडिओमध्ये जे तुमच्या भाषा शैली, जे फसवणुकीचा प्रकार नाही, काय नाही, ते सगळं मला इथं पाहायला मिळालं. अनुभवलं स्वतः मी आता. गोष्ट म्हणजे म्हणजे तुम्ही खोटा धंदा नाही. 15 लिटर 15 लिटर 16 लिटर आहे तेच. हा. 10 लिटर देऊ शकतो. त्यांचे डॉक्टरांचे वडील पण त्यांनी स्वतः गायांखाली बसून हे करून, आणि शिवाय 10ची गाय तर 15 सांगायचे, 20 सांगायचे, असं काही न करता हाय त्याच रेंज मधले सांगितले कॅपॅसिटी दुधाची. तुम्हाला गाडीची बिडीची कशी व्यवस्था? नाही ना, गाडीची व्यवस्थित त्यांनीच पद्धतीने करून दिली. आम्ही म्हटलं आम्हाला आमची गाडी आत्ताच आम्हाला सोबत घेऊन जायची. त्यांनी लगेच गाडीची तयारी केली आणि आता गाडी आमची लोड करून द्या. तर तुम्ही हे झालेल्या व्यवहाराबद्दल समाधानी आहे, पूर्ण समाधानी. आम्ही नाही, आमचे मित्र आलेत, हे आमचे मित्र पण समाधानी आहेत. आपल्या फार्मवर परत एखाद्या कोणाला जर गिर गाय घ्यायची तर अवश्य आम्ही इथंच घेऊन येणार त्यांना, तुमच्याशी संपर्क करणार आणि नक्की इथं त्यांना घेऊन. दुसरे पण जे पशुपालक आहे महाराष्ट्रातले, त्यांना तुम्ही काय सल्ला देता आपल्या फार्मशी? नाही, फार्म हाऊसची म्हणजे विश्वसता त्यांच्याकडे जी आहे, सत्यता आहे, विश्वास जो आहे, गोष्ट म्हणजे काय होतं, म्हणजे व्यापारी धंदा जो आहे तो तो प्रकार नाही. हा 60-70% फसवा धंदा असतो. पण तुमच्याकडे बघून, काकांकडून बघून, म्हणजे सगळं म्हणजे तुमचा गोठा बघून पण आम्हाला म्हणजे असं वाटलं की 100% इथं काहीतरी चांगल्या वस्तू आपल्याला भेटतील. आता या गायींचं दूध तुम्ही विक्री करणार का घरगुती कसं? नाही, मी माझ्या घरगुतीसाठीच घेतली. मी रिटायर झालेलो आहे. माझ्या स्वतःच्या हालचालीसाठी मी गाय घेतोय हाऊस म्हणून. आणि मग आपले हे मित्र आहेत, यांना प्रत्येकाला दूध देणारच आहे. तर धन्यवाद मित्रांनो. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय गोमाता, जय गीर क्रांती.